टेंभी नाका येथील नवरात्रोत्सवात यंदा बृहदेश्वर मंदिर आणि चार धामचा देखावा। धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेल्या ठाण्यातील टेंभी नाका येथील नवरात्रोत्सवाची महती ठाणे किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नसून ती देश विदेशात पोहोचली आहे। लाखो भक्त श्रद्धाळू येथे दरवर्षी येऊन देवीचे दर्शन घेऊन धन्य होतात। श्री जय अंबे मा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था आयोजित उत्सवाचे यंदाचे 48वे वर्ष आहे। यंदा दुर्गेश्वरी नवरात्रोत्सवातील देखाव्याचे खास आकर्षण म्हणजे तामिळनाडू येथील बृहदेश्वर मंदिर आणि चार धामचा देखावा, अर्थात उत्तर भारत व दक्षिण भारत यांचा समन्वय साधणारा भव्य हा देखावा असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। 1978 साली ठाण्यातील टेंभी नाका येथे धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला आणि ठाणे शहराच्या इतिहासातील नव्या अध्यायास प्रारंभ झाला। राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, विविध स्तरातील हितचिंतकांनी एकत्र येऊन या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली। सामाजिक एकोपा वृद्धिंगत व्हावा या निमित्ताने भावी तरुण पिढीवर संस्कार होऊन त्यांच्या विचारांना दिशा मिळावी, त्यांचे प्रबोधन व्हावे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या नवरात्रोत्सवाचा प्रारंभ केला। उत्सवाचा हाच वारसा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत। या वर्षीच्या सजावटीची लांबी 110 फूट आहे, तर रुंदी मागच्या बाजूला 45 फूट आणि पुढच्या बाजूला 55 फूट आहे। या देखाव्याची एकूण उंची साधारण 75 फुटांपर्यंत पोहोचेल। या देखाव्यासाठी एकूण 125 खांब वापरले असून प्रत्यक्षात 26 खांबांमध्ये 5 खांब अंतर्भूत आहेत। या देखाव्याचे आर्किटेक्चर काम पूर्णपणे तामिळनाडू येथील प्रसिद्ध बृहदेश्वर मंदिराच्या आर्किटेक्चरवर आधारित आहे। त्या मंदिरातील शिवलिंगाची उंची 29 फूट असून ते एकाच ग्रेनाइटच्या दगडापासून बनले आहे। स्थानिक लोकांच्या श्रद्धेनुसार जगात भोलेनाथ कुठे अस्तित्वात असतील तर ते इथेच आहेत आणि ते इथून कुठेही जाणार नाहीत असे म्हटले जाते। या मंदिराच्या मूळ रचनेमध्ये देखाव्यात एक बदल करण्यात आला आहे। बृहदेश्वर मंदिराचा कळस येथे साकारण्यात आलेला नाही, त्याऐवजी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र आणि देशातील इतर राज्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे ज्यांचं सर्वस्व उद्ध्वस्त झालं, ज्या लोकांना प्रचंड नुकसान सहन करावं लागलं, अशा सगळ्या लोकांना श्री दुर्गेश्वरीच्या चरणी आपण एक प्रार्थना किंवा त्या लोकांसाठी नवस म्हणा किंवा त्या लोकांसाठी आपण एक गाऱ्हाणे मांडत आहोत। त्या अनुषंगाने या मंदिराच्या कळसाच्या भागात आणि आतल्या गाभाऱ्यामध्ये संपूर्ण चार धाम मंदिरांची माहिती आणि मंदिराची प्रतिकृती उभारण्याचा प्रयत्न करत आहोत। कला दिग्दर्शक अमन विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली देखाव्याचे काम सुरू आहे। प्रवेशद्वारावर 24 बाय 29 फुटाची भगवान शंकराची मूर्ती उभारण्यात आली असून ती 29 फुटी बृहदेश्वर मंदिराच्या शिवलिंगाचे समानत्व साध्य करते। तिच्या आसपास 4 धाम देवालय उभी करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। हा देखावा तयार करण्याचे काम मागील 2.5 ते 3 महिन्यांपासून सुरू आहे। सध्या जागेवर 125 ते 150 लोक आणि बाहेर कास्टिंगसाठी मोल्डिंग, डिझायनिंग असे मिळून एकूण 200 ते 250 कलाकार दिवस रात्र काम करत आहेत। गणपती विसर्जनानंतर वाहतुकीची अडचण लक्षात घेता केवळ 13 दिवसात हा देखावा पूर्ण करण्यात येणार आहे। ही सजावट आणि हा देखावा सर्वांना आवडेल, तसेच भक्तांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातर्फे आई भवानीला घातलेली साद यशस्वी होईल अशी खात्री आहे। खासदार नरेश म्हस्के, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, सुधीर कोकाटे, कमलेश चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते उत्सव यशस्वी होण्यासाठी मेहनत घेत आहेत। ब्युरो रिपोर्ट, जनादेश।